नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 5 ते 5 ठिपक्यांची खूपच सुंदर आणि कलरफुल रांगोळी. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. अगदी सोपी आणि आकर्षक करणारी खूपच सुंदर रांगोळी होणार आहे आपली. हे बघा, मी 5 ते 5 डॉटच्या तिसरी लाईन काढते. बघू शकता तुम्ही. ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे, कारण सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे की 5 ते 5 ठिपक्यांची रांगोळी. हे बघा, 5 ते 5 डॉट आपण पाडून घेतले आणि 2-2 रेषांमध्ये क्रॉसमध्ये बघा आपल्याला रेषा मारत जायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीची रांगोळी आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण चारही बाजूला सेम त्या पद्धतीने काढून घेणार आहोत. इथून आपल्याला मध्ये गोल गोल अशा छोट्या छोट्या पाकळ्या काढत जायचं आहे. अगदी व्यवस्थित आणि गोलच काढायचे आपल्याला. चारी बाजूला आपल्याला गोल गोल अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणणार आहे, म्हणून माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी सोप्या सोप्या पद्धतीच्या रांगोळ्या आणत असते. मी व्यवस्थित गोल करून घेतलं आहे. त्याच्यामध्येही आपल्याला कलरचे डॉट टाकायचे. मी फक्त 2 गोलमध्येही एक कलर टाकणार आहे, कारण 2 गोलमध्ये मी दुसरा कलर टाकणार आहे. आणि मुठ्ठीने डॉट कसे टाकायचे तोही व्हिडिओ आहे माझा. खूपच सोपी पद्धत आहे. सर्वात सोपी पद्धत मुठ्ठीने डॉट टाकायची. हे बघा, आपण 2 कलरमध्ये अशा पद्धतीने डॉट टाकून घेणार आहोत. ज्यांना अगदी कलर भरता येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही डॉट टाकू शकता. हे बघा, अशी रेष ओढून घ्यायची आपल्याला बाहेरच्या बाहेर. व्यवस्थित अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. मी हळूहळू का सांगते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून. मध्येही आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. दिसायला कठीण वाटते पण खूपच सोपी रांगोळी आहे. इथंही आपल्याला एक मोठी रेष आणि छोटी अशा पद्धतीने चारही बाजूला आपल्याला 2-2 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. एक मोठी आणि एक छोटी. तुम्ही सणावाराला किंवा शुभ दिवशी काढा ही शुभ रांगोळी. खूप शुभ रांगोळी आहे. दिवाळीच्या टायमाला किंवा दसऱ्याच्या टायमाला फक्त आपल्याला हा टोक भिडवायचा आहे. बघू शकता, क्रॉसमध्ये खालून वरच्या बाजूला बी. हे बघा, फक्त आपल्याला टोक खाली भिडवायचे आहेत. इंस्टाग्राम, फेसबुकवर बी माझी ID आहे, जेल रंगोली. नक्की ट्राय करा. इथं आपल्याला थोडा गोल आकार घ्यायचा आहे, नंतर अजून गोल, मधूनही गोल. अशा पद्धतीने मी 3 वेळा गोल घेणार आहे. चारही बाजूला आपल्याला 3 वेळा अशा पद्धतीने गोल घ्यायचं आहे. बघा, ते गोल मी व्यवस्थित करून घेतलं आहे. आणि इथं बघा, आपल्याला पानाचा आकार असा काढायचा आहे छोटासा. मध्ये रेष भिडवायची आहे आणि छोट्या छोट्या रेषा मारायच्या आहे बघा, आडव्या क्रॉसमध्ये, म्हणजे पानाचा आकार तयार होतो. इथंही आपल्याला सेम त्या पद्धतीने चारही बाजूला आपल्याला सेम पानाचा आकार काढून घ्यायचा आहे. आणि रेषा बघा, हलक्या हलक्या रेषा मारून घ्यायच्यात आपल्याला.
मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, त्याच्याने मी डॉट पाडून घेणार आहे. छोटे छोटे आपल्याला पानाच्या वरती अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूला डॉट पाडून घ्यायचे. तुम्ही खाली बॉटल असेल ना फेविकॉलची, खाली झालेली बॉटलला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, सुकवून घ्यायची आहे आणि रांगोळी त्याच्यात गाळूनच भरायची आहे. आणि थोडासा वरचा पॉइंट आहे ना, टोक, तो आपल्याला कट करायचा आहे. आणि किती सुंदर असे डॉट पडतात बघू शकता तुम्ही. वेगळ्या वेगळ्या प्रकारचेही ह्या फेविकॉलच्या बॉटलने रांगोळ्या काढू शकता. खूपच इझी आणि यूजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा. बघा, चारही बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने डॉट पाडून घ्यायचे आहेत. आणि एका बोटाने फक्त वरती आपल्याला डॉट सरकवत जायचं आहे बघा, म्हणजे वेगळी डिझाईन अशी तयार होते. थोडं आपल्याला हलक्या हातानेच वरती एकसारखं सरकवत जायचं आहे, नाहीतर आकार चुकतो. इथेही मी गोल आकारावरती डॉट पाडून घेणार आहे. छोटे छोटे आपल्याला डॉट पाडून घ्यायचे चारही बाजूला सेम. एका बोटाने फक्त आपल्याला पंच करत जायचे, दाबत जायचे, म्हणजे गोल आकार येतो. इथंही त्याच पद्धतीने एका बोटाने फक्त आपल्याला दाबायचे बघा डॉटला, म्हणजे गोल गोल आकार येतो. व्यवस्थितच दाबायचं आपल्याला एका बोटाने. फेविकॉलची बॉटल खूपच यूजफुल आहे, नक्की ट्राय करा तुम्ही. यूजफुल कुठलंही फ्लावर वगैरे तुम्ही काढू शकता फेविकॉलची बॉटलने, किंवा कुठलीही डिझाईन काढू शकता. हे बघा किती सुंदर आकर्षक आपली रांगोळी दिसते. इथेही आपल्याला लांबसर थोडा पिवळा कलरचा डॉट टाकून घ्यायचा आहे. चारही बाजूला आपल्याला पिवळा कलरचा लांबसर डॉट टाकायचा आहे. थोडंसं एका बोटाने पंच करून घ्यायचं आहे, दाबून घ्यायचं आहे, म्हणजे इथेही छोटे छोटे लाल कलरचे डॉट चारही बाजूंना आपल्याला सेम असे डॉट टाकून घ्यायचे आहेत. इथंही मी थोडा हिरवा किंवा पोपटी कलर आपल्याला पानांच्या बाहेर आणि मधीही टाकून घ्यायचा आहे. थोडासा मी बाहेरच्या बाजूला टाकते बघू शकता. मधीही आपल्याला हलका मधीही टाकायचा आहे. इथं बघा लाल कलर असा भरून घेणार आहे मी. तुमचा आवडता कलर तुम्ही भरू शकता. व्यवस्थितच आपल्याला कडेने लाल कलर भरायचा आहे. आणि कलर कसा भरायचा तेही मी दाखवलं आहे, आणि कलर कॉम्बिनेशनही दाखवलं आहे. विरुद्ध कलर कसे वापरायचे तेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, बघू शकता तुम्ही. मी कशा पद्धतीने बाहेर कलर भरते बघा. आपल्याला कडेने बाहेरून पहिले कलर भरायचा आहे व्यवस्थित, नंतरच मध्ये टाकायचा आहे, म्हणजे व्यवस्थित भरल्या जातो. नंतर आपल्याला मध्ये बघा अशा पद्धतीने कलर भरत जायचे. आपल्याला चारी लांबसर आकारात अशा पद्धतीने लाल कलर भरून घ्यायचा आहे. बाहेरच्या बाजूला आपल्याला आधी भरून घ्यायचं आहे, म्हणजे मध्ये तुम्हाला व्यवस्थित टाकता येतो, बघू शकता. छोटे छोटे व्हाईट कलरचे आपल्याला टिपके त्याच्यावर ठेवून घ्यायचे आहेत. वेगळा कलरही तुम्ही ठेवू शकता,
विरुद्ध कलर जांभळा किंवा पिवळाही ठेवू शकता तुम्ही त्याच्यावर. आपल्याला लाईन प्रमाणे असे छोटे छोटे डॉट असे टाकून घ्यायचे आहेत. मध्ये आपल्याला कडेने बघा मी पिवळा कलर असा भरून घेणार आहे. व्यवस्थित आपल्याला कलर भरायचा आहे. आधी कडेने आपल्याला कलर भरायचा आहे. थोडासा मी हाफमध्ये भरणार आहे म्हणजे मध्ये दुसरा वेगळा विरुद्ध कलर आपल्याला टाकता येईल. इथंही आपल्याला निळा कलर भरून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित. आधी आपल्याला चौकोन तयार करायचं आहे, नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हाफमध्ये कलर भरायचा आहे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंट करून सांगा मला. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. यूजफुल व्हिडिओ असतात, पूर्ण व्हिडिओ बघत जा. माझे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा कारण मी नवीन खूप सारे व्हिडिओ आणणार आहे सोप्या पद्धतीने रांगोळ्या. तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.